मोठी बातमी आहे। आज मुंबईमध्ये 2 हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत। यापैकी महायुतीची सभा शिवाजी पार्कवर पार पडेल, तर बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। शिवाजी पार्क मधल्या महायुतीच्या सभेला राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मंचावरती दिसतील। राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावरती दिसणार आहेत, त्यामुळे आजच्या या सभेला मोदी आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष असेल। तर दुसरीकडे बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडेल। या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार आहेत। याशिवाय काँग्रेस अध्यक्ष खरगे हे देखील उपस्थित राहतील। त्यामुळे अरविंद केजरीवाल काय बोलतात याकडेही लक्ष असणार आहे। आज मुंबईतल्या या 2 हाय व्होल्टेज प्रचार सभा असणार आहेत। 20 तारखेला मतदान पार पडतंय आणि त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महत्त्वाच्या सभा आहेत, महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा। मात्र या सभा होत असताना वार पलटवार हे चांगलेच रंगलेले आपल्याला पाहायला मिळतील। शिवाजी पार्कवरती महायुतीची सभा, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा सभा असणार आहे। मात्र महायुतीच्या सभेमध्ये अजित पवार दाखल होतात की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, हाय व्होल्टेज अशा स्वरूपाच्या या सभा असणार आहेत। या सभेकडे अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे। काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, अगदी बरोबर। आज मुंबईमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे, कारण का दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांच्या आज सभा होणार आहेत। महायुतीची सभा ही दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे होणार आहे, तर महाविकास आघाडीची बीकेसी मैदानामध्ये सभा होणार आहे। सगळ्यांचं लक्ष या दोन्ही सभांकडे लागलं आहे। प्रामुख्याने दादरमध्ये जी सभा होणार आहे त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगता सभासाठी येणार आहेत। मात्र त्यांच्यासोबत पहिल्यांदाच एकाच मंचावर राज ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहिली तर मग लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी राज ठाकरे यांची दिल्लीवारी सगळ्यांनीच पाहिली आहे की ते वारंवार दिल्लीत जात होते। मात्र आता प्रथमच त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर ते आणि स्वतः पंतप्रधान एकाच मंचावरती उपस्थित असणार आहेत। त्यामुळे दोघंही दिग्गज नेते आहेत। हे दोघेही दिग्गज नेते नेमकं काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा ही बीकेसी इथे असणार आहे। त्याच्यामध्ये देखील अनेक प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे उपस्थित आहेत। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि प्रामुख्याने एक विशेष चेहरा जो या सगळ्यांमध्ये असणार आहे ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल। जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा अरविंद केजरीवाल हे सभा घेत आहेत आणि ती देखील मुंबईत ते सभा घेत आहेत। त्यामुळे अरविंद केजरीवाल देखील काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईत दोन्ही सभा होत आहेत। मुंबईच्या दृष्टिकोनाने या दोन्ही सभा महत्त्वाच्या आहेत, कारण का मुंबई आपल्याकडे राहावी हे प्रत्येक पक्षाला वाटत असतं आणि त्यासाठी आजच्या सभा त्यासाठी ही लढत असणार आहे। लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा 20 मे रोजी पार पडणार आहे आणि त्यासाठी आता ह्या सभांचा धडाका खरं तर सुरू आहे। आज दोन्ही सभा मुंबईत मुख्य महत्त्वाच्या आहेत। प्रज्ञा, अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जर आपण महायुतीची सभा पाहिली तर राज ठाकरे हे महायुतीच्या सभेमध्ये त्यांचं भाषण होणार आहे। राज ठाकरे आणि मुंबई हे एक नातं आहे, त्यामुळे महायुती विशेष करून भाजप मराठी मतांचा वापर राज ठाकरेंकडून करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। कशा प्रकारे मराठी मतं ही राज ठाकरे यांच्या कर्वे आपल्याकडे वळवता येतील याचा देखील विचार भाजपने केला असेल आणि त्याच अनुषंगाने आजची भाषणं देखील होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे जर आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे केंद्र सरकार ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांचा दबाव करून नेत्यांना अटक करत आहेत यावरती भर दिला जाऊ शकतो। प्रज्ञा, नक्कीच जुई, सगळ्यात महत्त्वाचं महायुतीच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहेच आहे, पण यावेळेला अजित पवार उपस्थित असणार की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। मागच्या काही सभांमध्ये ते दिसले नव्हते, आजारपणाचं कारण दिलेलं होतं। यावेळेला काय असणार आहे? अजित पवार असणार आहेत मंचावर? प्रज्ञाची माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार आज अजित पवार हे दादर इथल्या सभेसाठी उपस्थित असणार आहे। अजित पवार यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून सभांमध्ये असेल ते दिसत नव्हते। पंतप्रधान यांचा रोड शो ज्या वेळेला मुंबईमध्ये झाला त्यावेळेला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते। त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता की अजित पवार नाराज तर नाही आहेत ना, अजित पवार का उपस्थित नाही आहेत। मात्र काल हे स्पष्टीकरण देण्यात आलं। स्वतः शरद पवार यांनी देखील हे वक्तव्य केलं की
अजित पवार यांची तब्येत खरंच बिघडलेली आहे. मात्र त्यानंतर आज या सगळ्या प्रश्नांवर कुठे ना कुठेतरी एक फुलस्टॉप पूर्णविराम लागणार आहे. कारण का अजित पवारांकडूनच ही माहिती मिळते की आज ते ह्या सांगता सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीचीच ही सांगता सभा आहे, महायुतीची सांगता सभा आहे. त्यामुळे निश्चितच सगळे मोठे नेते असणार आहेत उपस्थित. त्यासोबत अजित पवार हे देखील इथे उपस्थित असणार आहेत. नक्कीच जुई, प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.